नमस्कार भाविक भक्तांनो, मी नितीन पाटील मुळे पर्दाफाश कार्यक्रमातून आम्ही श्रद्धेला कुठेही धक्का न पोचवता, अंधश्रद्धेला कुठेही खत पाणी न टाकता खरा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न पर्दाफाशच्या माध्यमातून करीत आहोत। आम्ही हेमाळपंथी मंदिरं, निसर्गदत्त पर्यटन स्थळे, इतिहासकालीन प्राचीन किल्ले यांचा खरा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न पर्दाफाशच्या माध्यमातून करीत असतो। आम्ही आतापर्यंत महाभारतातील पांडवांनी ज्या वायगाव येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन वनवास संपवला, त्याच वायगावचा इतिहास आम्ही पर्दाफाशच्या माध्यमातून जगासमोर आणला। कुंतीपुत्र भीमाने ज्या कीचकाचा वध कीचकदरा आणि आताचे चिखलदरा येथे केला, त्या चिखलदऱ्याचा इतिहास आम्ही पर्दाफाशच्या माध्यमातून जगासमोर आणला। श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी म्हणून आमचेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत बैरामबुवाला पैसे फेकून मारले जातात। त्या श्रद्धेवर पण पर्दाफाश कार्यक्रमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही केला। आज आम्ही पर्दाफाशच्या माध्यमातून 300 वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एका जागृत देवस्थानाविषयी माहिती घेऊन आलो आहे। आभाळातला तो पुनवेचा आभाळातला तो पुनवेचा चंद्रमा सांगतो, आहो चंद्रमा सांगतो। वनोजा बाग मध्ये देव तो लखमाजी नांदतो, वनोजा बाग मध्ये देव तो लखमाजी नांदतो, लखमाजी नांदतो, लखमाजी नांदतो, लखमाजी नांदतो, लखमाजी नांदतो। लखमाजीच्या दारी दुःखी पीडित जनता सारी, देव लखमाजीच्या दारी दुःखी पीडित जनता सारी। बाबाला करती गाराना दुःख तारी तो कैवारी, दुःख तारी तो कैवारी। नवस पूर्ण करण्या भाविक, नवस पूर्ण करण्या भाविक दरबारी रांगतो, आहो दरबारी रांगतो। वनोजा बाग मध्ये देव तो लखमाजी नांदतो, वनोजा बाग मध्ये देव तो लखमाजी नांदतो, लखमाजी नांदतो, लखमाजी नांदतो, लखमाजी नांदतो, लखमाजी नांदतो। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील लाखो भक्तांचे जागरूक देवस्थान वनोजा बाग हे होय। जर या जगात भूत असेल तर देव कोणी नाकारू शकत नाही। असाच एक दिशाभ्रम झालेल्यांना दिशा दाखवणारे, मुक्या प्राण्यांची सेवा करणारे तीर्थक्षेत्र वनोजा येथे बालयोगी लखुजी म्हणजे लखमाजी महाराज प्रगटले आणि ते तीर्थक्षेत्र पावन झाले आणि आज ते लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे। एवढेच नव्हे तर ते सर्व जाती धर्माचे लोकांचे एकमेव कुलदैवत आहे। असं म्हणतात कुठून तरी एक बालयोगी वयाच्या 10व्या वर्षी लखमाजी महाराज वनोजा येथे आले आणि वनोजा, उमरी, गावणगाव, सातेगाव, येऊदा, चिंचोली बुद्रुक
वडनेरगंगाई या 7 शिवारावरील शिवीवर येऊन वास्तव करू लागली. गावकऱ्यांना त्यांचे विविध चमत्काराची अनुभूती यायला लागली. लखमाजी महाराज वनोजा येथील सोनाजी पाटील गायगोले यांच्याकडे मुक्या प्राण्यांची देखभाल करू लागले. लखमाजी महाराजांनी एके दिवशी सोनाजी पाटील गायगोले यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की मी 7 शिवीवर समाधी घेतली आहे. यापुढे मी तुम्हाला दिसणार नाही, मात्र संकटात सापडलेल्यांना मी मार्ग दाखवेल. दुसऱ्या दिवशी सोनाजी पाटलांनी 7 शिवीवर जाऊन बघितले असता आज ज्या ठिकाणी समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी 3 बाण निघाले होते. त्यानंतर बऱ्याच लोकांना महाराजांचे चमत्कार दिसायला लागले. कोणी आपले अनुभव कथन करताना सांगायचे, रात्री आम्ही रस्ता हरवलो तेव्हा एक पांढरा शुभ्र घोडा, घोड्यावर सवार पांढरे कपडे परिधान केलेले, हातात तलवार असलेले गृहस्थ आमचे समोर आले आणि आम्हाला गाव शिवीपर्यंत आणून सोडले. असे एक नव्हे अनेकांनी आपले अनुभव सांगितले. आई शेषराव गायगोले, मुक्काम वनोजा. महाराज लखमाजी महाराज आहेत इथं, हे स्वयंभू प्रगट झालेले आहेत. ते काही त्यांनी त्याचा जन्मस्थान हे काहीच माहिती नाही मला. ते स्वयंभू प्रगट झालेला आहे, शिवाचा अवतार आहे तो. स्वयंभू मूर्ती आहे काही प्रगट झालेली. मग ते त्यांनी ते आले इथं त्यांनी ते सोनाजी पाटलांना वागवलं, ते पालन पोषण केलं म्हणजे आपल्या स्वतःच्या पोरासारखं. त्यानंतर त्याचं नामकरण सोनाजी पाटलांना ठेवलं, लखमाजी लखू म्हणून. लखमाजी महाराजाला गोसेवा खूप आवडे. अजूनही त्या लखमाजीचा जो श्रद्धा भाव ठेवून त्याला ते दर्शन देतात. स्वार पांढरा घोडा, पांढरा त्रिशूळ, अजून समजा त्याचे सोनाजी महाराजाचं मंदिर आहे आमच्या गावात. तिथं दर्शनाले अगोदर रोज येते. आता रविवारी दरवारी आमच्या गावातल्या लोकांना बघितलं, त्यांना प्रत्यक्ष दिसले. अजूनही ज्याची भाव श्रद्धा असली ना प्रत्यक्ष दिसतात. एवढेच नव्हे तर आजही लखमाजी महाराज संध्याकाळी चौथऱ्यावर फेरी मारून गाव शिवीचे रक्षण करतात आणि लोकांना दर्शन देतात, अशी भाविक भक्तांची श्रद्धा आहे. काही भक्त तर जुन्या आठवणी सांगताना सांगतात की नंदू महाराज हे संत लखमाजी महाराज यांचे भक्त होते. ते महाराजांची सेवा करीत असताना कित्येक भाविक भक्तांनी त्यांना लखमाजी महाराज यांच्या सोबत प्रत्यक्ष बोलताना बघितले. भाविक भक्त नंदू महाराजांना मूलबाळ होत नसेल तर मूलबाळ होईल की नाही असे नाना प्रश्न विचारत असे. नंदू महाराज त्या भक्ताला दुसऱ्या दिवशी बोलावून लखमाजी महाराजांनी कोल दिला की नाही ते सांगत असत. भाविक भक्त महाराजांना नवस बोलत असत. नवस पूर्ण झाला की कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा नवस पूर्ण केला जात असे. मात्र संत गाडगे बाबा यांनी लखमाजी महाराज संस्थानला भेट देऊन बोकडबंदी प्रथा बंद केली. तेव्हापासून तो नवस रोडग्याच्या रूपात आजही भाविक भक्त फेडताना दिसतात. भक्ताच्या मनोकामना पूर्ण झाल्या भक्त चांदीचे घोडे दान देतात. एवढंच नाही तर 2023-24 मध्ये एरणगाव येथील अशोक बाबूराव पवार या भक्ताने तर लखमाजी महाराजांना चक्क जिवंत घोडा संस्थानला दान दिला. म्हणजे प्रत्येकाने एकच तुमचं वैभव आहे, वैशिष्ट्य आहे. इथून जाणारा माणूस जर समजा त्याच्या पाया लागून गेला नाही, तो घोडा दान देत असताना आदिवासी माणूस होतो. त्यांनी सांगितलं की बाबा मला स्वप्नात लखमाजीने सांगितलं मला एक घोडा पाहिजे, माझ्याजवळ घोडा नाही. म्हणून त्या गृहस्थाने विकत घेऊन 9,000 रुपयाचा घोडा श्री लखमाजी महाराज संस्था दान करून. येथे येणारे मानसिक दृष्ट्या बेभान व्यक्ती दुरुस्त होतात अशी भाविक भक्तांची आस्था आहे. येथे असणाऱ्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्यास रोगराई दूर होत असल्याचे भाविक भक्त सांगतात. त्याच परिसरात नंदू महाराज यांची समाधी पण पाहायला मिळते.
नंदू महाराज समाधीचे दर्शन घेऊनच संपूर्ण लखमाजी महाराज दर्शन पूर्ण होते अशी लोकांची भावना आहे. माझं नाव चंदन अशोकराव गायगुले आहे. मी लखमाजी महाराज संस्थानचं सचिव म्हणून काम पाहतो. गुढीपाडव्याला यात्रा असते. चांगली हजारोच्या संख्येमध्ये भक्त येतात गुढीपाडव्याला. त्यानंतर पौष महिन्यात 5 रविवार यात्रा असते. नवरात्रामध्ये नवरात्र भरते. 12 महिने लखमाजी महाराजांचा रविवार दिवस म्हणून लोक खूप रोडग्याचे कार्यक्रम करतात. इथे सर्व जातीय धर्म संस्थांबद्दल सांगायचं झालं तर आमचं ते लखमाजी महाराज संस्थान सर्व जातीय धर्मीयांचं कुळदैवत आहे. इथे येणारे भाविकांची आम्ही भेट घेतो तर त्यांच्यासोबत चर्चा होते तर ते सांगतात की आमचं कुळदैवत आहे. म्हणजे इथं जातीय भेदभाव कुठल्याच प्रकारचा नाहीये. ते सर्व जातीय धर्मांचं कुळदैवत आहे. मी या संस्थानांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवतो. जसं कोरोना पिरियड मध्ये लॉकडाऊन होता तर लॉकडाऊन असताना जे गोरगरीब लोक जे राहतात तर त्यांना अन्नधान्याचं वाटप आपण या संस्थांच्या माध्यमातून केलेलं आहे. तसेच जे आदिवासी जे लोक आहेत कोळकू समाजाचे तर त्यांना आपण कपड्याचं त्यांच्या बायांना आपण साडीचं वाटप केलेलं आहे. कारण हे आदिवासी लोक मजुरी कमावासाठी इथे येतात आणि हे संस्थान जंगलात असल्यामुळं इथं ते राहतात समजा. कारण इथं पाण्याची लाईनची सर्व व्यवस्था आहे आणि इथूनच 7 शिवारातल्या खेड्या गावातल्या शेतावर ते काम करतात. तर ते इथं पोट भरासाठी जातात. संस्थान त्यांना वेळोवेळी मदत करते. ते लोक सांगतात इथं येणारे भक्त सांगतात किंवा आमचे पूर्वज सांगतात की हे वीर फार म्हणजे याची विहीर आहे ते पवित्र विहीर आहे. इथं लहान लहान मुलांची आंघोळ केल्या जाते. विहिरीच्या पाण्याने मोठे माणसं पण आंघोळ करतात आणि त्या विहिरीच्या पाण्यानं आंघोळ केल्यानंतर रोगराई दूर होते असा सर्व भाविकांना अनुभव आहे. इथं मंदिर आहे ते जमीन विठ्ठलराव काकड यांनी दान दिलेली आहे. आणि आता जे माझे आजोबा आहेत कृष्णराव पाटील गायगुले ते लखमाजी महाराज संस्थानचे सचिव होते आधी. आता त्यांच्या जागेवर मी आहे. त्यांनी आता लखमाजी महाराज संस्थानला 2 एकर शेत दान दिलेलं आहे. तर तसं संस्थांचं उत्पन्न शेती वगैरे काही नव्हतं आतापर्यंत. आणि सर्व जे संस्थांचं डेव्हलपमेंट आहे ते सर्व लोकांच्या भक्तांच्या वर्गणीवरच सर्व डेव्हलपमेंट सुरू आहे. ते डेव्हलपमेंट भक्तांना दिसून राहिलं तर या उद्देशानं भक्त पण चांगली वर्गणी देऊन राहिले आम्हाला. हे गेट पण आपलं पुरातन नसलं पाहिजे अशी आमची कल्पना होती. तर आपण ते गेट बांधलेलं आहे. तर गेट साठी गोपाल पाटील डालके दुपरीचे त्यांनी भरीव मदत केलेली आहे. 3 लाख रुपये निधी आपल्याला गेटला दिलेला आहे. तर एकूण गेटचा खर्च जवळपास 12 लाख रुपये आलेला आहे. सुविधेच्या बाबतीत ज्या दिवशी आपली यात्रा असते त्या दिवशी आपण आरोग्याचे कॅम्प घेत असतो आणि त्याची जाहिरात देत असतो. कारण एकाच ठिकाणी लोक येतात तर त्यांना त्या योजनेचा लाभ होते. त्याच्याही बाहेर राजस्थान गुजरात वरून इथं खूप सारे भक्तगण येतात. दिल्लीवरूनही खूप सारे भक्तगण येतात. सर्व जातीय धर्माचे लोक इथं 12 महिने दर रविवारी येत असतात. दर लखमाजी महाराजला जवळ आपण जे समजा नवस बोललो तो नवस पूर्ण झाला की लोक इथं रोडगे करतात असा भक्तांचा इथल्या समज आहे. लखमाजी महाराजांचं मंदिर आता मी पाहून राहिलो तर माझ्या माहितीनुसार बऱ्याच गावोगावी आहेत. कारण ज्यांचं कुळदैवत आहे ते आपल्या गावाला लखमाजी महाराजांचं मंदिर बांधून राहिलेले आहेत. शेतात म्हणा आपल्या गावात म्हणा. नंदापूर येथील सारशे महाराज यांना चिंदाजी महाराज यांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की वनोजा बाग येथील लखमाजी महाराज माझे गुरु आहे. मला त्यांच्या भेटीला घेऊन चल. तेव्हापासून आज 19 वर्षाची परंपरा कायम ठेवत सुकळी नंदापूर येथील वनोजा येथे जानेवारी महिन्यात पायदळ वारी येत असते. याचीच एक आठवण म्हणून प्रल्हाद इंगळे महाराज यांनी लखमाजी चिंदाजी लीला चरित्र ग्रंथ लिहिला आहे. वनोजा बाग येथून पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी एकादशीला पालखी जाते. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता 84ची पूजा केली जाते. या पूजेमुळे 84 लाख योनीतून मुक्तता होते अशी आस्था भाविक भक्तांची आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी लाखोच्या संख्येने भाविक भक्त नागपूर, मुंबई, पुणे सारख्या भागातून दूर दूरून येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. नवरात्र उत्सव, भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमाची तर येथे नेहमी रेलचेल असतात. गजानन उत्तम राग आहे. श्रद्धास्थान सर्व भाविक भक्तांचा आहे.
आणि भाविकाची श्रद्धा असल्यामुळं या संस्थांवर त्यांच्या सोय नसताना शेतात आपले स्वतःचे वैयक्तिक पाल आणायचे आणि विहिरीचं रडून म्हणजे पाणी काढून घ्यायचं, बादली दोर येथे सर्व व्यवस्था असताना नाही, पण एका विहिरीचं पाणी पुरत नसतानाही त्यांनी जेवढं सहकार्य संस्थांना दिलं तर त्या भक्तगणांचं सर्व श्रद्धेनुसार भरपूर प्रेम असतं. त्यांनी जेवढे उन्हाळी पावसाळ्यात जेवढे त्रास सहन केला भक्तांनी, तर त्याच्यावर सर्व हा उद्धार होईल आहे भक्तांच्या भरोश्याने. आणि संस्थांना जे त्याला व्यवस्था असते तर त्याचं सामग्री फक्त संस्थांना पुरवली. पौष महिन्यातील रविवार यात्रेचे विशेष महत्व आहे. आज समाधी मंदिरा ठिकाणी भले मोठे मंदिर उभारण्यात आले आहे आणि समाजोपयोगी कार्यासाठी मंदिराची ट्रस्ट पण तयार करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून संत गाडगे बाबा यांच्या 10 सूत्रीनुसार आरोग्य शिबिर, रक्ततुला, गोरगरिबांच्या लग्नासाठी नाममात्र शुल्कावर हॉल उपलब्ध करणे, संस्थांमध्ये आजही वयोवृद्ध, गरजवंत, निराधारांना जेवणाची व राहण्याची व्यवस्था करणे यासारखे कार्यक्रम येथे आयोजित करण्यात येते. येथे कोरोना काळात गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नावाने शिदोरी मंडपाची उभारणी केली. येथे लहान मुलांचे वाढदिवस, जावळे काढणे इत्यादी छोटेखानी कार्यक्रम पण करण्यात येतात. येथे संत गाडगे महाराज सभा मंडपाची पण उभारणी करण्यात आली आहे. आज या मंदिराला क दर्जा मिळाला असला तरी या मंदिराचा कारभार लोकवर्गणीतूनच चालतो. मध्ये मी सांगू शकतो तुम्हाला की येथे पहिली आमची सम बॉडी आहे 6ची, आणि या 6च्याच बॉडीमध्ये आजपर्यंत वारसा हक्काने जे चालू आहे अशाच पद्धतीचे इथे समजा जे विश्वस्त आहेत हे आज इथे घेतलेले आहेत. तर यामध्ये असं सांगतो ही विश्वस्त येथे काम पाहत आहेत. संस्थाचे माजी सचिव कृष्णराव गायगोले यांनी संस्थानला 2 एकर शेती तर स्वर्गीय विठ्ठलराव काकड यांनी समाधी स्थळासाठी जागा दान म्हणून दिली आहे. श्री हरिचंद्रजी गायगोले यांनी पण आपले शेत या संस्थानला दिले आहे. या संस्थांच्या विकासासाठी विश्वस्त रवींद्र गायगोले अध्यक्ष, यांचे मार्गदर्शनात राजाभाऊ कळमकर उपाध्यक्ष, सचिव चंदनभाऊ गायगोले, विलासभाऊ वाकोळे, बडीरामजी गायगोले, बंडू पाटील गायगोले, नागोरावजी ढोरे हे अथक प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळं देणगीतही वाढ होत असताना पाहायला मिळते. भाविक भक्तांनो, ही होती श्री क्षेत्र लखमाजी महाराज जागृत देवस्थान विषयी रोचक कथा. आपणास ही माहिती आवडली असेल तर एकदा निसर्गरम्य अशा ठिकाणी आपण आपला वाढदिवस अवश्य रोडगे पार्टीसह आयोजित करा. आम्ही पुन्हा भेटू पर्दापाश या कार्यक्रमातून एका नवीन देवस्थानाविषयी एक रोचक कहाणी घेऊन. तोपर्यंत आम्हाला तुर्तास रजा द्या. धन्यवाद. आमचे इतर पर्दापाश कार्यक्रम बघायचे असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन आपण ते बघू शकता. धन्यवाद.